आणि आता पुढचे अपडेट सुद्धा आलेले आहेत। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। न्यायाधीश ए निकम यांच्या बेंच समोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। हिल लाईन पोलीस आणि आरोपी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे या सुनावणीमध्ये उपस्थित आहेत। अपडेट देत आहेत अल्पेश करकरे। अल्पेश, मी सध्या उल्हासनगर न्यायालयाच्या बाहेर आहे। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आता सुनावणी सुरू होत आहे। या सुनावणीमध्ये आज आरोपी आहेत ते व्हीसी द्वारे उपस्थित राहणार आहेत, तर हिल लाईन पोलीस आहेत ते सध्या या कोर्टात हजर झालेले आहेत। तसेच ठाणे क्राइम ब्रांचचे पोलीस आहेत ते देखील उपस्थित आहेत। पोलिसांनी या सुनावणी संदर्भात पोलिसांना कॉल दिलेला आहे आणि आता सुनावणी सुरू होते। न्यायाधीश ए निकम यांच्या बेंच समोर ही सुनावणी सुरू होते। मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केलेली आहे। त्या प्रेस नोट मध्ये महत्त्वाची माहिती आहे। या उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। आमदार गणपत गायकवाड यांच्यासहित त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा देखील आरोपी आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना अटक झालेली आहे। तर 3 आरोपी आहेत ते फरार आहेत। या आरोपींमध्ये गणपत गायकवाड यांचा पुत्र वैभव गायकवाड हा देखील आहे। त्याचा देखील पोलीस सध्या तपास करतायत। मात्र या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणी जे केबिन मधले सीसीटीव्ही होते, ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या परिसरातले सीसीटीव्ही बाहेर आलेले आहेत आणि हा सीसीटीव्ही हाच एक महत्त्वाचा पुरावा हा पोलिसांकडे आहे, ज्यामध्ये स्वतः आमदार गणपत गायकवाड हे उठून महेश गायकवाड व राहुल पाटील याच्यावर गोळ्या झाडत होते। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर काही क्षणात पीआय जगताप देखील त्या ठिकाणी आले आणि जगतापांनी त्यांच्या हातातली रिव्हॉल्वर ही थांबवली, नाहीतर अनर्थ घडू शकला असता। आज आहे ते शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे सध्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। तर राहुल पाटील याची तब्येत सध्या स्थिर आहे। मात्र या प्रकरणामध्ये दुसरीकडे आपण पाहिलं तर पोलीस आहेत ते सध्या कोर्टात पोहोचलेले आहेत आणि या प्रकरणाची जी कायदेशीर बाजू आहे सध्या कोर्टामध्ये सुरू आहे। कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आता कोर्टामध्ये न्यायाधीश ए निकम हे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकतील आणि या युक्तिवादानंतर काय तो निकाल आहे तो स्पष्ट करतील। मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर पोलिसांनी एखाद्या लोकप्रतिनिधीला ताब्यात घ्यायचं असेल, अटक करायचं असेल तर ज्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या असतात त्या पूर्ण केलेल्या आहेत। आमदार गणपत गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे विधानसभा विधिमंडळाला याबाबत त्यांनी कळवलेलं आहे। त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये 3 आरोपी अटकेत आहेत, तर 3 आरोपी फरार आहेत आणि यांचा आम्हाला तपास करायचा आहे, शोध घ्यायचा आहे, म्हणून आम्हाला यांची कस्टडी द्या असं पोलीस डिमांड करणार आहेत। त्यामुळे आता कोर्टात नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट अल्पेश आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।